पहिलीच ऑर्डर 10 किलोमीटरची, ते पण पिकअप कुठून आहे माहिती आहे? खारघर सेक्टर 15मधून. म्हणजे आतापर्यंत मला इतका लांब पिकअप, म्हणजे खारघरमधून तर पिकअप नाही लागलं आहे. आय गेस एकदा लागलेला होता, 1 वर्षाची गोष्ट आहे. पण आता डायरेक्ट खारघरमधून पिकअप आहे. तर मला फटाफट जायला लागेल, धावत पळत बेडक्यासारख्या उड्या मारत, कारण 10 किलोमीटरची ऑर्डर आहे. आय थिंक लार्ज ऑर्डर डिलेवरी आहे. बघा टाईम, बघा 22 मिनटं दाखवतं आहे. आणि इतके आयटम आहेत. तळोजामध्ये घेऊन जायचं आहे आणि पिकअप 4.7 किलोमीटर, 4.7 किलोमीटरचा पिकअप. आता बघूया, त्यांना विचारतो किती टाईम लागेल. हे बघा, असे ऑर्डर लागले ना तर मग लीकचे चान्सेस खूप कमी होतात. पण एक छोटूसा तुम्ही एक आयटम देणार, तो कोपऱ्यामध्ये जाणार, बॅगेमध्ये नाचणार, होणार तो लीक. आणि याची ऑर्डर व्हॅल्यू बघा. दुसरी ऑर्डर लोकलच ऑर्डर आहे. आता तो कस्टमर कधी येईल तर ऑर्डर घेऊन जाईल. जस्ट बसलो होतो इथे आणि तेवढ्यात ऑर्डर लागली. देसी फ्लेवर्स. गाइस प्लीज, गाड़ा जरा आरामात चालू है. ओवर स्पीड से कार वाला आया, वो सीधा तो ठोक दिया उसने. कुछ हुआ नहीं है, लेकिन पुलिस वाले आए, मे बी उसको पुलिस स्टेशन लेके जाएंगे. हाँ कार है बलेनो. नहीं उड़ा नहीं दिया, बस बच गया, लेकिन पुलिस आए, उसको मार नहीं लगा, सेफ है. कुछ तो खाली एयर बैग वगैरह निकला हुआ है, लेकिन ज़रूरत ही नहीं है ना उतना स्पीड आने से. एक मिनट. तो बस हार्ट बीट सगळं उडवलं तिकडे. किती ओव्हर स्पीड असेल का? भले ना यार, एक तर सुझुकी म्हणजे ठीक आहे, बट पॅनिक सिच्युएशन. रस्ता पण जाम झाला पूर्ण. मी ऑर्डर डिलिव्हर करायला चाललो होतो आणि असं सीन दिसतंय तिथे. गॅरंटेड ऑर्डर पे इथूनच दाखवत होतं, वाव फायर्स, आणि तिथूनच ऑर्डर लागली. एक नंबर, चांगले चांगले. असेच 7-8 ऑर्डर लागू द्या, असेच मजा येईल. मी आहे ना 4 ते 5च्या मध्ये ना ब्रेक घेतला. म्हणजे 4 वाजता घरी गेलो, 4:15 वाजता, आणि 6 वाजता लॉग इन केला. तर पहिली ऑर्डर आत्ताच डिलिव्हर केली, ते लिफ्टमध्ये आहे, आणि दुसरी ऑर्डर लागली आहे. इतका लांबचा ऑर्डर का देता रे तुम्ही? इतका लांब पण नाही आहे, 2.5 किलोमीटरचं पिकअप आहे. असं चला. बेलापूर. ओके, बेलापूरची ऑर्डर. बेलापूरला घेऊन जायचं आहे गाईस. बेलापूरमध्येच आहे. मला वाटलं उल्बे पाठवतो आहे ना, पण असं काय झालं नाही. नशीब आहे बाबा, उल्बे पाठवलं नाही, तर लय लफडा झाला असता. हा मिठाईवाला आहे काय? आय गेस हा मिठाईवाला आहे. हां, मिठाईवालाच आहे. चला मिठाई घेऊन जाऊ आपण. बेलापूरमधून खारघरची ऑर्डर होती, ठीक आहे. आणि आता ही मल्टी ऑर्डर लागली आहे. अच्छा, पिकअप चेंज केला असं, पिकअप चेंज केलं तर आपण जाऊ. ओके ठीक आहे. अजून हॉटेल सिल्वर स्पून, खांदेश्वर स्टेशन. ओके ओके ओके, समजलं.
साले हरामखोर, स्वतः तर जाणार नाही, दुसऱ्यांना पण जाऊन देणार नाही. पुढे पण ऑटोवालाच घुसलाय आणि टॅक्सीवाला मूर्ख साले. गाईस ही खूप मोठी सोसायटी आहे आणि आपली शेवटची ऑर्डर आपण आत्ताच डिलिव्हर केली आहे. माझं असं म्हणणं आहे की काही काही सोसायटीचे वॉचमॅन आहेत ना, त्यांना माहीत नसतं की विंग कुठे काय आहे. आता ही मला पी विंग शोधायला आहे ना, या ठिकाणी पी विंग आहे, याच बिल्डिंगमध्ये गेलो मी. तर तो वॉचमॅनने मला भलतंच सांगितलं होता की बाबा ह्या साईडला जा, ही नाही ती आहे. त्याच्यामध्ये माझा जवळजवळ अर्धा तास वेट झाला. मी बरोबर इथे 12:10 रीच झालो आहे आणि टाईम बघा स्वतः काय होतो आहे. यायला चुत्या पडायचा. आणि मी चालते भाई लिटरली, माझी गाडी बाहेर आहे गेटच्या बाहेर. तर ते कस्टमर बोलले की बाईक तर आला वे, तू का नाही आणली. मी बोललो त्यांनी घेऊनच नाही दिली. बोलतात की जा पायी जा, भटकशील. तसं पण भटकलोच पायी. ऑर्डर डिलिव्हरी मार्क करून आहे ना, नाही मी आता ऑर्डर डिलिव्हरी मार्क करणार नाही, नंतर डिलिव्हरी मार्क करेन. कारण 1 वाजताची गिग बुक आहे ना आपली, तर 1 वाजेपर्यंत वेट करेल, तोपर्यंत कल्टी मारेल. आणि मी 2 वाजेपर्यंत काम करणार होतो, पण सीन असं आहे की ना वातावरण अचानक चेंज झालं, मग थंडी वाजते. तर थंडी असल्या कारणाने मला गेट नाही भेटत आहे. ह्यांना विचारतो. शेवटच्या 2 ऑर्डर, सॉरी 2 नाही 3 ऑर्डर आपल्याला हे लागल्या होत्या घोटकॅम्पच्याच. आता इकडे बघा, इथे ऑर्डर डिलिव्हरी मार्क होते की नाही ते बघू. झाली डिलिव्हरी मार्क. 12 वाजून गेले, त्याच्यामुळे अर्निंग 0 दाखवतोय. पण बघा 20 ऑर्डर, 315 रुपये इन्सेंटिव्ह, 6 गिग्स कंप्लीट. अरे पण कमाई किती झाली ते कुठं दिसेल आता. मीच विसरलो. 1 मिनिट आता दिसेल. अरे हां, याच्यामध्ये दिसेल. हां, तर ही आहे आपली कमाई. 1311 रुपयाची कमाई. बाईक चालली आहे 145.7. हा टकटक आवाज येतोय ना, हा सायलेन्सर तापलाय. मी गाडीलाच पळवली, मी गाडीला प्रेमाने चालवली. थंडी वाजली, विचित्र वॉचमॅन भेटले, ओव्हरऑल मजा आली. अजून इथे अर्निंग वाढली असती जर मी 2 तासचा ब्रेक घेतला नसता तर. बट ठीक आहे, मी सॅटिस्फाईड आहे. 1300 रुपये दिसत आहेत. अप्रॉक्सिमेटली 250 रुपयाचा पेट्रोल गेला, हातामध्ये राहिले 1000 रुपये. बस खुश आहे आपण. आता गप घरी जायचं, जेवायचं आणि झोपायचं. आणि टाईम बघू शकता, बरोबर 1 वाजेल आता 1 मिनिटाने.